सध्या आपण आहोत दादर येथील ग्राहक पेठ इथे आपण बघू शकतो दिवाळी निमित्त जे आहे तिथे विविध प्रकारचे स्टॉल लावले गेले आहेत आणि खाद्य वस्तू असतील म्हणजे आता आपण बघू शकतो फराळाच्या वस्तू असतील वस्त्र असतील ते सर्व इथे नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे। म्हणजे आपण बघू शकतो कोणत्या दुकानात जायचं असेल तर आपल्याला सफिशियंट एक दुकानात जावं लागतं, पण इथे ग्राहक पेठ मध्ये संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत। कपड्यापासून तर खाद्य वस्तूपर्यंत संपूर्ण गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या आहेत। ज्वेलरी असेल अथवा रांगोळी असेल ते रांगोळी बद्दल साचे असतील रांगोळीचे ते सर्व काही इथे आपल्याला उपलब्ध करून दिले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्राहक पेठचे आयोजक आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया। नेमकं तुमचं या वर्षीचं आकर्षक आहे? नमस्कार, मी स्मिता पुरोहित। ह्या स्मिता ग्राहक पेठेची मी आयोजक आहे आणि गेली 5 वर्ष डिसिल्वा शाळेत आम्ही गणपती ते दिवाळी इतके दिवस आम्ही म्हणजे जवळजवळ 75 दिवसाची ही ग्राहक पेठ आहे आणि मुंबईत मधली सर्वात मोठी ग्राहक पेठ आपली ही असते। आणि त्यात म्हणजे आपण प्रत्येक सणासाठी वेगवेगळे आयटम ठेवतो इथे। गणपतीसाठी गणपतीच्या सजावटीच्या वस्तू, दसऱ्यासाठी घागराची हे सगळे, आणि आता दिवाळीसाठी रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील हे सगळंच आपण इथे अवेलेबल करतो। आणि आता आपल्याकडे जवळजवळ 70 दुकाने आहेत आणि ह्या 70 दुकानांमध्ये सगळे वेगवेगळे आयटम आहेत आणि सिलेक्टेड आणि वाजवी दरात आपले आयटम आहेत। त्यामुळे ग्राहक हे इथे दरवर्षी आकर्षित होतातच आणि ग्राहकांचा ह्या ग्राहक पेठेस खूप प्रतिसाद असतो। त्यामुळे आम्ही खूप खुश असतो। आमचे स्टॉल होल्डर जे आहेत त्यांची पण विक्री जवळजवळ 10-10 लाख होते, त्यामुळे ते पण खूप खुश असतात इथे। आणि ह्या ग्राहक पेठेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही असं सांगू शकतो, ज्या दुकानदाराला म्हणजे ज्या स्टॉल धारकांना दुकानं नाहीत, त्यांचे स्वतःचे आउटलेट्स नाहीत, ते फक्त एक्झिबिशन मध्येच सेल करतात आणि त्यांचं प्लॅटफॉर्म हा फक्त एक्झिबिशन आहे। त्यामुळे ह्या एक्झिबिशन मध्येच त्यांचं सगळं अवलंबून असतं, त्यांची घरं फक्त ह्या एक्झिबिशनवरच चालतात। त्यामुळे त्यांना पण खूप म्हणजे हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे ते पण खुश असतात ते। आणि मी जवळजवळ 1992 पासून ग्राहक पेठा भरवते। त्याच्या आधी मी महिला आर्थिक विकास महामंडळमध्ये ठाणा रिजनल मॅनेजर होते। आमच्या ऑफिसच्याच ॲक्टिव्हिटीज ह्या होत्या, महिलांना उद्युक्त करा, महिलांना फक्त नोकरी करू नका, महिलांनी व्यवसाय करा, ह्याच्यासाठी आम्ही त्यांना व्यवसाय मार्गदर्शन करत होतो, आम्ही त्यांना स्टॉल लावून देत होतो। त्यामुळे मग 1992 नंतर काही तांत्रिक कारणामुळे मी नोकरी सोडली, पण माझे स्टॉल धारक म्हणाले की नाही, तुमच्यामुळेच आम्हाला हे सगळं उपलब्ध झालं, त्यामुळे तुम्ही हे बंद करू नका। म्हणून 1992 ते आजपर्यंत जवळजवळ 33 वर्ष नॉनस्टॉप मी हे प्रदर्शनं करते आणि आपली प्रदर्शनं असतात फक्त मुंबईतच आणि म्हणजे ठाणा, दादर, बोरिवली, पार्ला, डोंबिवली, बदलापूर ह्या इकडच्या सगळ्या ठिकाणी आपली ग्राहक पेठा असतात। त्यामुळे सगळ्यांना म्हणजे ग्राहक पण आता आम्हाला ओळखतात। स्मिता हास्य म्हटलं की ग्राहक अगदी आवर्जून येतातच, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे। आणि आमच्या ग्राहक पेठेचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, आपली भेट हेच आमचे प्रोत्साहन, हे आमचं ब्रीद आहे ग्राहक पेठेचं। त्यामुळे सर्व जे ग्राहक आम्हाला भेट देतात त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं, एक आयोजक म्हणून मलाही मिळतं, स्टॉल धारकांना पण मिळतं। त्यामुळे सर्वजण खुश असतात। ही ग्राहक पेठ संपली की आम्हाला एक व्हॅक्यूम तयार होतो, कारण 2 दिवस काही सुचत नाही, कारण सकाळी 10:30 ते रात्री 9:30 पर्यंत आम्ही इथेच असतो। त्यामुळे लोक पण खुश, म्हणजे ग्राहक पण खुश आहेत, स्टॉल धारक खुश आहेत, आयोजक म्हणून मी पण खुश आहे। त्यामुळे सगळ्यांचा आनंद हा दिवाळीचा आम्ही आनंद इथेच साजरा करतो। आज संध्याकाळी आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत, ज्यावेळी नवरात्र असतं त्यावेळी आम्ही गरबा खेळतो इथे। हे असे जे काही आपले सण आहेत ते आम्ही इथे 75 दिवस असल्यामुळे, आणि हे आमचं मुख्य म्हणजे एक फॅमिली आहे। म्हणजे असं नाही की हा स्टॉल होल्डर तो स्टॉल होल्डर, आम्ही एक फॅमिली सारखं इथे राहतो। त्यामुळे कुणाला काही लागलं खुपलं तरी आम्ही सगळे एकमेकांना मदत करतो। आता पावसाळ्यात पण बरेचसे हे झाले, आम्हाला पण प्रॉब्लेम आले, पण सगळ्यांनी मदती केल्या, सगळ्यांनी म्हणजे एकजुटीने काम केलं, त्यामुळे आम्हाला सगळं सुसह्य झालं, म्हणजे असा कुठलाच प्रॉब्लेम आम्हाला आला नाही। त्यामुळे आम्ही एकदम खुश आहोत। फक्त ग्राहकांना, सर्व ग्राहकांना
सर्वांना स्मिता हास्यतर्फे दिवाळीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता आमचे 28 तारखेपर्यंत ग्राहक पेठ आहे। दिवाळी नंतर सुद्धा 4-5 दिवस आम्ही ठेवले, कारण लोकांचं काही दिवाळीत येता येत नाही, त्यामुळे दिवाळी नंतर पण आमची ही ग्राहक पेठ असेल। त्यामुळे सर्वांनी आवर्जून 28 तारखेपर्यंत भेट द्या। आपण इथे लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे। 500 रुपयाच्या खरेदीवर आपण रोज लकी ड्रॉ कुपन काढतो, साडी किंवा ज्वेलरी त्यांना देतो, जेंट्सला आपण शर्ट्स देतो, असे विविध आपण योजना इथे केलेल्या आहेत। त्यामुळे सगळे अट्रॅक्ट होतात आणि सगळ्यांनाच हे म्हणजे पसंत आहे आपली ग्राहक पेठ, त्यामुळे आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो। मी पण एकदम खुश आहे। सर्व ग्राहकांना परत एकदा दिवाळीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। नक्की काय सांगाल? आपण बघू शकतो की तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा इथे रोजगार उपलब्ध व्हावा आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा इथे रोजगार उपलब्ध करून द्यावा, याचा हा तुमचा मुख्य उद्देश आहे का? आम्ही मुख्य म्हणजे ग्रामीण भागासाठी आम्ही विशेष काही करत नाही, हे आपले जे काही रेग्युलर जे स्टॉल होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी। कारण म्हणजे ग्रामीण भाग म्हणजे बचत गट, आणि बचत गटाला गव्हर्नमेंटने शासनाने एवढ्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, त्यांना विविध ठिकाणी फुकट स्टॉल दिले जातात, आणि आम्ही इथे आम्हाला एक टाचणी घ्यायची म्हटलं तरी आम्हाला पेमेंट करायला लागतं। त्यामुळे आम्ही जास्त फक्त जे काही असे हे असतात संस्था असतात की म्हणजे NGO, त्या लोकांना मात्र आम्ही एक दोन स्टॉल फुकट देतो, पण बाकी बचत गटांना आम्ही नाही करत, कारण बचत गटासाठी शासनच एवढं सहकार्य करतं ना की आमच्यासारख्या स्टॉल म्हणजे ऑर्गनायझरकडे काही विशेष त्यांची अपेक्षा नसते, आणि ते आम्हाला विचारत पण नाही मुख्य म्हणजे। नक्कीच तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। असं आपण बघू शकतो की नागरिकांसाठी हे जे ग्राहक पेठ आहे ते ओपन करण्यात आलं आहे। अशातच नागरिकांनी इथे येऊन याचा आस्वाद घ्यावा, म्हणजे सगळं संपूर्ण जी विक्री आता इथे खरीदारी इथे केली जाते दिवाळी निमित्त नागरिकांनी करावी, असं आव्हान आपल्याला आयोजिकेद्वारे देण्यात आलं आहे। साक्षी यादव सोबत आवाज येईल।